मित्रांनो, आज आपण संकष्टी चतुर्थीचे महत्त्व, उपवासाचे नियम, पूजा विधी आणि व्रत समाप्ती कशी करावी याबद्दल माहिती घेणार आहोत. तर संकष्टी चतुर्थी हा भगवान गणेशाला समर्पित विशेष दिवस असून हा संकटांवर मात करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. हा उपवास प्रत्येक कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला पौर्णिमेनंतर चौथ्या दिवशी साजरा केला जातो. संकष्टी म्हणजे संकष्ट दूर करणारी, त्यामुळे हा दिवस गणेश भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तर आता आपण संकष्ट चतुर्थीचे महत्त्व जाणून घेणार आहोत. संकटांवर मात. भगवान गणेश विघ्नहर्ता असल्याने हा उपवास संकटाचे निवारण करतो. योग्य विधीने व्रत केल्यास इच्छित फलप्राप्ती होते. कुटुंबातील सदस्यांसाठी सुख, समृद्धी आणि आरोग्य मिळते. मंगळवारी येणारी संकष्टी सर्वात शुभ मानली जाते आणि अतिशय प्रभावी असते. तर आता आपण उपवासाचे नियम जाणून घेणार आहोत. संकष्टी चतुर्थीला पूर्ण उपवास किंवा फलाहार करू शकतात. मन शांत ठेवून भगवान गणपतीचे जप व मंत्र पठण करा. आता आपण पूजा विधी कशी करावी हे जाणून घेणार आहोत. स्वच्छ अंघोळ करून मूर्ती किंवा फोटोसमोर दीप प्रज्वलित करावा. दुर्वा, लाल फुलं, मोदक, लाडू नैवेद्य अर्पण करावे. गणपतीला 21 दुर्वा अर्पण केल्याने विशेष लाभ होतो. आता आपण व्रत समाप्ती कशी करावी हे जाणून घेणार आहोत. चंद्रोदयानंतर देवाला नैवेद्य अर्पण करावा आणि मंत्र म्हणावा. ओम गणेशाय नमः किंवा ओम गणपतये नमः मंत्राचा जप करावा आणि चंद्रदर्शन केल्यानंतरच उपवास सोडावा. तुम्हाला माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवावी आणि अशाच महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करावे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.